आयुरा. हाताला लागलं होतं तरीही त्याने ड्रिंक केलं होतं. हाताच्या वेदना कमी झाल्या असतील, पण मनाच्या वेदनांचं काय? थांबतील का त्या? इथून पुढे रात्र खूप शांत होते, पण त्या शांततेतच भैरवच्या डोक्यात वादळ उठलं होतं. कोर्टातली हार जवळजवळ ठरलेलीच होती. राजूने साक्ष नाकारली होती, पण देवेश आणि समीर गप्प बसणारे नव्हते. हे भैरवला चांगलंच माहिती होतं. म्हणूनच भैरव खोलीत येराजरा घालत होता. त्याच्या सैतानी डोक्यात विचार चालू होते. हे दोघं जिवंत राहिले तर माझा शेवट नक्कीच आहे. त्यासाठी आधी मलाच बाहेर पडलं पाहिजे. त्याने दात ओठ खाऊन आपल्या माणसाला फोन लावला. समीरवर लक्ष ठेवा, तो कुठे जातो, कोणाला भेटतो, सगळं हवंय मला. इकडे देवेशच्या घरी समीर झोपायच्या आधी अस्वस्थच होता. डोळे मिटले तरी निधीचा चेहरा समोर येत होता. उद्या सगळं ठीक होईल ना, हा प्रश्न त्याला सतावत होता. तो शांत झोपूच शकत नव्हता. त्याची नशेत बडबड चालू होती. देवेश वैतागून त्याला एकट्याला सोडून बाहेर सोप्यावर जाऊन झोपला होता. कारण उद्या डोकं शांत राहण्यासाठी आज शांत झोप गरजेची होती. मध्यरात्री कधीतरी समीरला गाढ झोप लागली होती. सकाळी उठला तर डोकं जड झालं होतं. तो देवेशला शोधत बाहेर आला. झाली का झोप? देवेशने विचारलं. माझं डोकं जड झालंय. समीर डोकं धरूनच देवेशच्या बाजूला बसला. देवेश उठून आत गेला आणि त्याने एक ग्लास लिंबू पाणी आणून समीरला दिलं. सोबत एक गोळीसुद्धा दिली. त्याने ते घेतलं. समीर थोडा वेळ तसाच डोकं ठेवून राहिला. तसं त्याला बरं वाटलं. आज कोर्टात हिअरिंग होती, म्हणून देवेश लवकरच उठला होता. समीरसुद्धा लवकर उठला होता, कारण वाकडा झोपला होता. अंग दुखायला लागलं, त्यामुळे त्याला जाग आली. देवेशने आपला वाजणारा फोन उचलला आणि कानाला लावला. काय? देवेश जवळजवळ ओरडलाच. त्याला असं फोनवर एकदम चिंतेत बोलताना आणि चेहऱ्यावर दाटलेल्या भीतीने समीरसुद्धा क्षणभर स्तब्धच झाला होता. देवेशने फोन ठेवला आणि एकदम शांतच झाला. देवेश सर, काय झालं? समीरने देवेशचं फोनवरचं बोलणं संपलं तसं लगेचच विचारलं. समीर, एक वाईट बातमी आहे, देवेश म्हणाला. काय? समीर सुद्धा आता काय ऐकायला मिळतं या टेन्शनमध्ये होता. हॉस्पिटलमधून राजू गायब आहे आणि त्याच्या घराला कुलूप आहे. फोन वगैरे काहीच लागत नाही, देवेश म्हणाला. सकाळी सकाळी एक धक्कादायक बातमी आली होती. ती ऐकून समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. रात्री 2 गाड्या आल्या होत्या, असं शेजाऱ्यांनी सांगितलं, देवेश म्हणाला. आता आलेल्या टीम मेंबरचा फोन त्यांना चांगला धक्का देऊन गेलेला. घडलेला प्रकार ऐकून दोघांची डोकी सुन्न झाली होती. देवेश सर, तो ड्रायव्हर तर ठीक आहे का? त्याची तर या राजूपेक्षा अवस्था वाईट आहे, समीरने सांगितलं. देवेशने लगेचच समीरकडे बघितलं. आत्ता त्याला काही केलेलं असता कामा नये, असं आतून दोघांना वाटत होतं. देवेशने क्षणाचा विलंब न करता आपल्या माणसाला कॉल केला, पण तो काही उचलला जात नव्हता. देवेश आणि समीर खूपच काळजीत होते. हा एकतरी साक्षीदार आपल्या बाजूने बोलणारा असला पाहिजे. मग भैरव आत जाण्यापासून कुणीच वाचवू शकत नाही. देवेश समीर एकमेकांची विचारविनिमय करत होते. हे भैरवचंच काम आहे, देवेश गंभीर आवाजात म्हणाला. आता आपण वेळेवर खेळलो नाही तर तो सगळेच पुरावे नष्ट करेल. समीरचा चेहरा कठोर झाला होता. डोळ्यातला हलकासा नशेचा अंश केव्हाच नाहीसा झाला होता. आयुष आणि आयुरा घरात शांत बसले होते, पण त्या शांततेतही अस्वस्थता दडलेली होती. किडनॅप थोडक्यात टळलं होतं, पण धोका संपलेला नव्हता. आयुरा खिडकीत उभी राहून बाहेर बघत होती. आयुष, मला अजूनही ते आवाज, ते चेहरे आठवत आहेत. तिचा आवाज थरथरत होता. आयुषने गुबडीला टेकून
तिच्या जवळ जाऊन तिचा हात हातात घेतला. जोपर्यंत मी आहे ना, तोपर्यंत तुला कोणीही हात लावू शकत नाही. तो बोलला, पण आतून त्यालाही माहीत होतं, ही लढाई अजून संपलेली नाही. इकडे दुसरीकडे भैरवने आपली चाल पुढे टाकली होती. राजूला गायब करून त्याने मोठा डाव खेळला होता. पण त्याच्या नकळत एक छोटी चूक झाली होती. राजूला घेऊन जाणाऱ्या गाडीतला एक कॅमेरा चालूच होता. तो बंद केला गेला नव्हता. देवेशच्या टीममधल्या एका टेक्निकल ऑफिसरला रात्री उशिराचा तो फुटेज मिळाला. नंबर प्लेट अर्धवट दिसत होती, पण त्या अर्ध्या नंबरनेच धागा मिळाला. ऑफिसरने देवेशला आणि समीरला लगेच बोलावलं. हा आपला मेन पॉइंट आहे, देवेश म्हणाला. भैरवने जी चूक केली आहे तीच त्याला आत टाकणार. समीरचा चेहरा एकदम बदलला. आता तो हसत नव्हता, रागवत नव्हता. तो फक्त शांत होता. आणि जेव्हा समीर शांत होतो तेव्हा समोरच्याचं काहीतरी वाईट ठरलेलंच असतं. राजू जिवंत आहे आणि तो आपल्याला सापडणारच, समीर ठामपणे म्हणाला. इकडे निधी मात्र अस्वस्थ होती. समीरचा फोन बंद येत होता. कितीतरी वेळा तिने लावून बघितला होता, पण काहीच आवाजच येत नव्हता. तिच्या मनात हजार विचार येऊ लागले. तू ठीक असेल ना? देवा, सांभाळ त्यांना. तिने देवाला हात जोडले. अगदी त्या क्षणी तिच्या हातातला मोबाईल व्हायब्रेट झाला. समीरचा मेसेज आला. ठीक आहे, पण पुढचे 2 दिवस फोन कमी येईल, बिझी आहे. माझ्यावर विश्वास ठेव. समीरचा मेसेज वाचून निधीच्या डोळ्यात पाणीच आलं. मी वाट बघेन नेहमीसारखी, तिने उत्तर दिलं. आता खेळ स्पष्ट झाला होता. एकीकडे भैरव स्वतःला वाचवण्यासाठी सगळं जाणणारा, दुसरीकडे देवेश आणि समीर एकदाचा कायमचा शेवट करण्याच्या तयारीत. आणि या सगळ्याच्या मधोमध आयुष आणि आयुरा, ज्यांच्यासाठी ही लढाई सुरू झाली होती ते. टेबलवर फुटेज चालू होतं. ही तीच गाडी होती जी भैरव नेहमी वापरायचा. अंधार होता. अचानक प्रकाश आला आणि राजूचा घाबरलेला चेहरा समोर आला. इथे थांबवा, समीरने सांगितलं. स्क्रीन फ्रीज झाली. हे बघ, तो बोर्ड दाखवत म्हणाला. वरच्या हातातलं घड्याळ बघ. भैरवकडे असा एकच माणूस आहे. देवेशने लगेच फाईल उघडली. नाव समोर आलं. पोनी, भैरवचा सगळ्यात विश्वासू माणूस. म्हणजे राजू अजून जिवंत आहे, देवेश हळू आवाजात म्हणाला. आणि तो जास्त दूर नाही. समीरने डोकं मागे करून खुर्चीला टेकवलं आणि डोळे मिटले. एका क्षणासाठी निधीचा चेहरा समोर येऊन गेला. हे सगळं संपलं की आपण लग्न करणार आणि एकदम साधं आयुष्य जगणार. कसली कटकट नाही, तो मनात म्हणाला. त्याला यातून लवकरात लवकर मार्ग काढून निधीसोबत सुंदर आयुष्य जगायचं होतं. खरंच या रोजच्या टेन्शनला वैतागला होता तो. भैरव एकदा आत गेला असताना की मग त्याला कसली भीती नव्हती. मग त्याने स्वतःचा प्लॅन अंमलातही आणला असता. कोणाला कळूही दिलं नसतं. ते देवेशची वाटही बघत बसला नसता तो. पण त्याला ती संधीच मिळत नव्हती. हा भैरव काही ना काही कारनामे करतच होता. दुपारी कोर्टात जायचं होतं. देवेशने ड्रायव्हर ॲडमिट असलेल्या ठिकाणी आपल्या दुसऱ्या माणसाला कॉल केला. त्याने सुद्धा उचलला नाही. आता तिथे गेल्याशिवाय काही करू शकत नाही हे देवेश समीरला कळलं. देवेश आणि त्याची टीम राजूच्या मागावर गेली तर समीर आणि त्याची टीम हॉस्पिटलमध्ये पोचली जिथे ड्रायव्हर होता. काय झालं होतं तिकडे काहीच कळत नव्हतं. ड्रायव्हर मेला तरी त्याची साक्ष ग्राह्य धरता येणार होती,
पण जर तो जिवंत असेल आणि साक्ष द्यायला ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष हजर राहिला नाही, तर प्रश्नचिन्ह उभं राहणार होतं. समीर हॉस्पिटलला पोचला. तिथे कोणीच त्यांच्या टीमचं दिसत नव्हतं. गेले कुठे सगळे? तो तसाच आत गेला. आत जाऊन ड्रायव्हरच्या वार्डला गेला, तर तिथे कोणीतरी दुसराच पेशंट होता. त्याने तिथल्याच दरवाजाला जोरात लाथ मारली. भैरव, डाव साधला त्याने. एवढी सुरक्षा असताना तो त्या माणसाला गायब करतो आणि काहीच खबर मिळत नाही. समीर तर एकदम सुन्न झाला होता. दोन्ही साक्षीदार गायब होते. आता कोर्टात काय सादर करायचं? त्यांचं रेकॉर्डिंग असलं तरी जो ठोसपणा प्रत्यक्ष साक्ष देण्याने येणार होता, तो रेकॉर्डिंगने येणार नव्हता. खिशातून फोन काढून समीरने देवेशला कॉल केला. देवेश सर, ड्रायव्हरला सुद्धा भैरवने गायब केलंय. काय करायचं? मला काही सुचेना झालंय. आपल्याला आयुषच्या मागे बिझी ठेवून त्याने दोन्ही ठिकाणी डाव साधला. समीर बोलला. समीर, टेन्शन घेऊ नको. जेव्हा एखाद्याचं पापाचं माप भरतं ना, तेव्हा देव छोट्या गोष्टीची सुद्धा मोठी शिक्षा देतो. आपण प्रयत्न केले ना, तू ये इकडे, मी सुमितला तिकडे बघायला सांगतो. आपल्याला 12 वाजता कोर्टात जायचं आहे. आपल्याला वेळेत हजर व्हावं लागेल, देवेश म्हणाला. देवेशशी बोलून समीर लगेच निघाला. कोर्टात केस सुरू व्हायची वेळ झाली तसे तिघेही हजर झाले. भैरव एकदम आत्मविश्वासाने आत आला. आता माझं कोणीच काही वाकडू करू शकणार नाही, अशा आविर्भावात. नेहमीसारखा कोरडा चेहरा, डोळ्यात किंचित उपहास. जणू काही त्याला आधीच माहिती होतं, आज त्याचं काहीच बिघडणार नाही. देवेश शांत बसला होता. समीरच्या चेहऱ्यावर मात्र अस्वस्थता लपवता येत नव्हती. डोळे सारखे दरवाजाकडे जात होते. शेवटच्या क्षणी कुणीतरी येईल अशी एक क्षीण आशा अजूनही जिवंत होती त्याच्या मनात. न्यायाधीश आले. कोर्टात शांतता पसरली. प्रोसिक्युशन, साक्षीदार हजर आहेत का? न्यायाधीशांनी थेट प्रश्न विचारला. तसा देवेश उभा राहिला. क्षणभर त्याने दीर्घ श्वास घेऊन थांबला आणि मग बोलायला लागला. माय लॉर्ड, आजचे दोन्ही महत्त्वाचे साक्षीदार अनपेक्षितपणे उपलब्ध नाहीत. परंतु भैरवच्या ओठावर हलकंसं हसू आलं. तो खुर्चीत मागे टेकला. परंतु न्यायाधीशांनी भुवया उंचावल्या. परंतु माय लॉर्ड, कोर्टाच्या परवानगीने आम्ही काही डिजिटल पुरावे सादर करू इच्छितो. देवेशचा आवाज स्थिर होता. भैरव मात्र ताड झाला. पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर तणावाची हलकी रेघ उमटली. डिजिटल पुरावे? भैरवच्या वकिलाने लगेच आक्षेप घेतला. माय लॉर्ड, प्रत्यक्ष साक्षीदारांशिवाय हे पुरावे अपुरे आहेत. न्यायाधीशांनी हात वर केला. आधी पुरावे पाहूया. देवेशने टेक्निकल ऑफिसरला इशारा केला आणि स्क्रीन सुरू झाली. कोर्टात अंधार पसरला आणि व्हिडिओ चालू झाला. तीच गाडी, तोच अंधार आणि अचानक राजूचा घाबरलेला चेहरा स्क्रीनवर आला. कोर्टात कुजबूज सुरू झाली. हे थांबवा. समीरचा आवाज नकळत तोंडातून बाहेर पडला. स्क्रीन फ्रीज झाली. देवेश पुढे गेला. माय लॉर्ड, ह्या व्हिडिओमध्ये केवळ अपहरणच नाही, तर आरोपीच्या माणसांची स्पष्ट ओळख होते. त्याने पुढचा फोटो दाखवला. ड्रायव्हरच्या हातातील घड्याळ झूम केलं गेलं. हा माणूस बोनी आहे, देवेश ठामपणे म्हणाला. हा भैरवचा सगळ्यात विश्वासू माणूस आहे. हे ऐकून भैरवच्या कपाळावर घाम जमा झाला. त्याने आपल्या वकिलाकडे पाहिले. तेवढ्यात कोर्टाच्या मागच्या दरवाजाजवळ काहीतरी हालचाल झाली. माय लॉर्ड, एक व्यक्ती जबरदस्तीने आत येण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस मोठ्याने ओरडला. न्यायाधीशांनी परवानगी दिली आणि दरवाजा उघडला गेला. रक्ताने माखलेला, दमलेला पण जिवंत
राजू आत आला. समीर उभा राहिला. देवेशच्या डोळ्यात पहिल्यांदाच समाधान दिसलं. भैरवच्या पायाखालची जमीनच सरकली. राजू थरथरत पुढे आला. माय लॉर्ड, मला मारायचा प्लॅन केला होता, पण मी पळून आलोय. हा भैरव एक नंबरचा नीच माणूस आहे. ह्याने मला आणि माझ्या कुटुंबाला किडनॅप केलंय. मी तिथून कसा बसा निसटलो आहे. माझी बायको मुलं अजूनही त्यांच्या ताब्यात आहेत. प्लीज त्यांना संरक्षण मिळावं. राजू एवढं बोलला आणि तिथेच खाली कोसळला. त्याला पकडायला लगेच तिथले शिपाई धावले. त्याने त्याच्या तोंडावर पाणी मारलं, पण तो काही लवकर शुद्धीत येत नव्हता. त्याला लगेच पोलिसांच्या सुरक्षेत डॉक्टरकडे नेण्यात आलं. कोर्टात आता एकच गोंधळ उडाला. न्यायाधीशांनी कडक आवाजात म्हटलं, आरोपी भैरव, तुम्हाला ताब्यात घेतलं जात आहे. पोलीस पुढे आले आणि त्यांनी भैरवला ताब्यात घेतलं. समीरचे ते दृश्य बघून डोळे समाधानाने मिटले. आपलं ध्येय साध्य झालं. भैरव गजाआड गेला. मनात एकच विचार आला, निधी, आता मी तुझ्यासोबत मन मोकळा श्वास घेऊ शकतो. आता आपण लवकरच लग्न करू. समीर तिला मनातूनच सांगत होता. भैरवला घेऊन जाताना तो समीरकडे बघून गुरगुरला, हा शेवट नाही. समीर शांतपणे म्हणाला, आजपासून तुझं काहीच चालणार नाही भैरव. पापाचे घडे कधी ना कधी भरतातच. बाहेर आकाश ढगाळ होतं, पण पहिल्यांदाच त्या ढगांमागे उजेड दिसत होता. लढाई अजून संपलेली नव्हती, पण न्यायाची दिशा ठरली होती. बघूया काय होतंय पुढे. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.